लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरं ते श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुधावं जगन्नीतपानी मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्धनं गञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे किंवा तुका मने छंदे येणे वेधिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठला प्रस्तुत काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु वंदनीय देवनिवासी संत सम्राट तुकोबा आहे। थोडासा विकू कमी यथाचित मनुष्य जीवनाला भगवंतानी काय काय लीला केल्या त्या लीलेचं सर्व काही त्या ठिकाणी अभंगातून वर्णन करत आहेत। आजचा दिवस हा काल्याचा आहे। काला म्हटलं की त्या ठिकाणी अभंग हा काल्याचाच घ्यावा लागतो। जसं काल 7वा दिवस होता मागणी परत अभंग घ्यावा लागतो बरोबर, तसं आजचा दिवस काल्याचा आहे। आज काल्याचाच अभंग घेतला। तुकोबरायचा 4 चरणाचा अभंग आहे। तुकोबराय गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रगट झाल्यानंतर त्या गोकुळामध्ये काय वातावरण होतं, त्या गोकुळातील लोकांना कशा प्रकारे सुख प्राप्त झालेलं आहे, त्या सुखामध्ये गोकुळवासियांनी काय काय कार्यक्रम केले किंवा ते सुख व्यक्त करण्यासाठी त्यांनी कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी आनंदाची तयारी केली होती, असं यथाचित गोकुळवासियांचं सुख प्रस्तुत अभंगातून तुकोबराय प्रतिपादन करत आहेत। विठ्ठला
समाप्त संपला. कीर्तन संपवायला हरकत जमतं का असं नाही. नेमकं तर त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली. बरोबर. तर बघा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह लोणी गुरव अशा प्रकारे आम्ही ऐकत आलो लोणी कदमापूर. तर अशा या श्री समर्थ एकनाथ महाराज भंडारा महोत्सवामध्ये 209 वर्षापासून चालत असलेला हा सप्ताह आहे. अनेक वर्षापासून अनादी कालापासून ही सेवा चालत आहे. 7 दिवस तुम्ही रामकथा ऐकलेली आहे. रामकथाकार तुम्हाला माहीतच आहे, त्याच्यामुळं परिचय करून द्यायची काही गरज नाही त्या ठिकाणी. आणि 7 दिवस कीर्तन पण तुम्ही श्रवण केलेले आहेत. आणि आजचा काल्याचा दिवस आहे. सर्व त्या ठिकाणी श्रोते मंडळी भरघोस अशी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर महाराज मंडळी आहेत. 7 दिवस तुम्ही ज्यांच्या मुखातून सुंदर असं गायन ऐकत आहात, आमचे मास्कर भाऊ आहेत, त्याच्यानंतर निलेश महाराज आहेत, त्याच्यानंतर ज्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी अतिशय गोडवा आहे वाजवण्याकरता असे एकनाथ महाराज त्या ठिकाणी रिडचकर रिसोडकर त्या ठिकाणी ते पण आहेत. आमचे तरुण युवक मंडळ त्या ठिकाणी सर्व भजने मंडळी आहेत. आमचे आबाजी आहेत. त्याच्यानंतर सर्व भजने मंडळी, पंच कमिटी आणि गावकरी मंडळी सर्वांच्या सानिध्यात सुंदर असा सप्ताह परिपूर्णतेला जात आहे. आजचा काला आहे. काल्याला विशेष महत्व आहे. एखादा नौकरदार वर्ग नोकरी करत असताना 1 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत त्या ठिकाणी काम करतो. 30 तारीख झाली, महिना दुसरा येतो, 1 तारखेला त्याच्या अकाउंटला पेमेंट पडलंच पाहिजे. बरोबर, तरच त्याला आनंद होतो. त्याला जर मोबदला महिन्याचा नाही मिळाला तर त्याला महत्व नाही. लांबालांब केल्यावर जमल का? तसं 7 दिवस सेवा केली, भगवंताचं भजन केलं, कीर्तन केलं, रामकथा ऐकली, मग त्याचं साध्य काय? त्या ठिकाणी सप्ताहाचा शेवट म्हणलं की काला विठ्ठल विठ्ठल. काला हे परमार्थाचं काय आहे? त्या ठिकाणी परिपूर्णतेचं स्वरूप आहे. घर बांधत आहात, घरावर त्या ठिकाणी मजल्यावर मजले आपण काढू शकतो, तार निघतच राहतात. बरोबर ना? पण मंदिर एकदा बांधलं, त्याच्यावर जर एकदा कळस स्थापन झाला की त्याच्या परिपूर्ण पुढे काही नाही. मंदिराची पूर्णता कलशस्थानी आहे. कलश बसवला समजायचं मंदिर पूर्ण झालं, तसं काला झाला की समजायचं सप्ताह पूर्ण झाला. विठ्ठल विठ्ठल. आता तुमच्या इथं काला झाल्यानंतर मिरवणूक असते हा अपवाद आहे. बरोबर, परंपरा आहे ती त्या ठिकाणी. नाही तर बहुतांश काला झाल्यानंतर काही उरत नसतं. काला आणि हाला लक्षात आलं ना? काला झाल्यावर महाराज लोकांनी थांबू नाही. तर काला झाला आणि बुवा आला तर का आला, आलं लक्षात? मग का आला? त्याच्यामुळं काला झालं की मग काला किती प्रकारचा आहे? काला अनेक प्रकारचा आहे. हरिनामाचा खिचडी काला आहे, दही भाताचा खिचडी काला आहे, अनेक कालाचे प्रकार आहेत. बरोबर ना पोरो? लक्षात घ्या. इकडे इकडे लक्ष घ्या. तुम्ही माईकवर लक्ष देऊ नका. ए बाळांनो, इकडे विठ्ठल विठ्ठल. चपाती आणि दुधाचा बोला 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 काला. बरोबर आहे. दही भाताचा, दारू पाण्याचा काला नाही. नाही ते काला नाही, तो कालवा. विठ्ठल विठ्ठल. काला फक्त दही भाताचा असतो. मग महाराज एवढा सुंदर सप्ताह केला आणि शेवटच्या दिवशी फक्त आम्हाला दही आणि काला, बस दही आणि लाह्या याचा काला. एवढी मरमर फक्त दह्यासाठी का? दही भेटत नाही का घरी? भेटतं महाराज. मग दही आणि काला याचं महत्व म्हणजे दही आणि लाही याचं मिश्रण म्हणजे काला नाही आहे. जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे काला आहे. काय बघा, काला करत असताना त्या ठिकाणी दही रूपी नाम, काय दही रूपी नाम आणि लाही रूपी प्रेम जेव्हा मिसळतं तेव्हा काला होतो. विठ्ठल विठ्ठल. असा सुंदर सप्ताह चालू आहे महाराज, अतिशय सुंदर त्या ठिकाणी. पण आजचा कीर्तनकार थोडा बांधलेला असतो. बरोबर आहे. तसं प्रत्येक कीर्तनकारानं बांधलेलंच असावं. हे बांधतो आपण त्याच्यासाठीच आहे. आता लोक मोकळं सोडायले ते वेगळं आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे. मला सांगायचं काय, ज्यांना समजलं ते कळालं त्या ठिकाणी. नाही तर महाप्रसाद तयार आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज काला म्हटलं की त्या ठिकाणी आता रामचरित्र तुम्ही ऐकलेलं आहे. अतिशय सुंदर असं रामांचं चरित्र रामायण ऐकलेलं आहे.
रामकथा तुम्ही ऐकत होतात आणि कीर्तनकार पण दररोज थोडी 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 रामकथा सांगत होते, बरोबर आहे. राहिली सोयली मी सांगितली नाही, जर काही कळालीच नाही तर तुम्ही टीव्हीवर बी पाहू शकता, मोबाईलवर पण पाहू शकता. पण आजचा नियम असा आहे की आज जे चरित्र आपल्याला उच्चारायचंय त्या ठिकाणी चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र तेरे देवे गोकुळे, तेरे देवे गोकुळे, करुभव नागरे, करुभव नागरे, तेरे देवे गोकुळे, तेरे देवे गोकुळे, करुभव नागरे, उजळीत नदी चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. आता आवाज बसलेला आहे, 7 दिवस कथा केलेले, पाण्यात बदल झालेला आज सगळ्यांना माहित आहे. नवीन आलेले म्हणतील महाराज याचं तर लयच आवाज खराब आहे का नाही, पण ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, बरोबर आहे त्या ठिकाणी. तर चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. भगवान कृष्णाने जे चरित्र गोकुळामध्ये केलं ते आज कीर्तनकाराला सांगावं लागतं, मनात नसलं तरी सांगावं लागतंच असंय महाराज. आणि भगवंताचं चरित्र का उच्चारायचो? कारण कृष्णाचं चरित्र उच्चारण्यासारखं आहे, आचरणात आणण्यासारखं नाही. प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणासारखं आहे, कृष्णाचं नाही. विठ्ठल विठ्ठल. एखादा जर महाराज भगवान कृष्णाचं चरित्र निलेश महाराज आचरणात आणीन म्हणला, जमल का? नाही. त्यानं महाराज 16,108 बायका केल्या, आपली एकच फासोड्या उघड्या पडायच्या. विठ्ठल विठ्ठल. एकच सूत्र देईन आपल्याला, एवढ्या जमतील का? नाही जमणार मला, आहे का नाही. एक जणाला म्हणलं त्या ठिकाणी एकच पत्नी असावी रामाप्रमाणे, एक पत्नी एक बाणी एक वचनी असा राम होता. त्या ठिकाणी 2 बायका केल्यावर फजिती होती. मग असं म्हणल्यानंतर एक जण आला माझ्याकडे, म्हणला मग 2चं प्रमाण आहे, मग तिसरीचं कुठे? तिसरी केल्यावर आता 2 केल्यावर काय पुण्य होतं का? पापच होतं. मग तिसरी केल्यावर काय? दुसरी न करावी बाईल, बंड फजिती होईल, हे का नाही. सर्वांना माहित आहे एका पुरुषा दोघी नारी पाप होसे त्याचे घरी. महाराज एकच त्या ठिकाणी फजिती करत राहते, 2-2 3-3 करणं शक्य नाही. तो भगवंत आहे, तो काही करू शकतो महाराज. सांगू का, एका पुरुषानं महाराज केल्या 2 बायकांना ऐकून त्याची फजिती सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. एक आपलं महाराज 50-60 वर्षाचं झालं. कोणी कोण आताचा काळ सांगत नाही, आता भेटतच नाही त्या ठिकाणी. आता जर एकदा वय ओलांडलं की विषय संपला. आता साधूची संख्या वाढू राहिली, बरोबर आहे का नाही. आता अवघड काम झालं लग्नाचं. मग 50-60 वर्षाचा विचारानं लग्न केलं, दुसरी बायको केली, काळे केस पांढरे झालेले, आता मस्त जीवन जगायचं, परमार्थ करायचा, लग्न करून बसला. कशासाठी सांगायलो? भगवंताचं चरित्रासारखं आपण आचरण नाही करू शकत. मग केल्यानंतर महाराज त्या ठिकाणी त्याचे पांढरे केस झालेली, त्याची जी पहिली बायको होती तिचे पांढरे केस झाले, दोघांचा जोड जमला. पण नवीन आलेली तिला वाटू लागली हे आपल्याला शोभत नाही. ते झोपला की ती काय करायची, पांढरी केस उपटायची महाराज, आणि ती झोपला इकडे किती काळे काळे उपटायची महाराज. दोघीचं भांडणं व्हायची, याची चप्पी झाली बेचाऱ्याची. मग काही ना काही कुरकुर चालू. त्याच्यानंतर एका दिवसाची गोष्ट अशी, पाडवा आला आणि नेमकं पाडव्याच्या दिवशी त्या ठिकाणी महाराज तिनं सांगितलं थोरलीनं, खबरदार वर जेवायला जायचं नाही, आपल्याकडे यायचं. आता जी नवीन केलेली होती ती होती सूर्यवंशी, सूर्याचं तोंड पाहिल्याशिवाय उठतच नव्हती. आता ती महाराज जुनी होती, ती बिचारी सकाळी उठायची, तिचा नियम होता. मग उठले सावकार मस्त त्या ठिकाणी, आणि असं माळत होतं, वर काही आणि खाली काही, आणि शिडी लावलेली होती. महाराज तो उठला आणि खाली निघाला, तेवढ्यात वरचीनं सांगितलं, खबरदार खाली जेवसाल तर वरच जेवायचा. पण आता हिचा स्वयंपाक सुरू झाला नव्हता, ते मला खाली जातो नाही महाराज. तेवढ्यात त्या दोघीनं खालचीन सांगितलं खाली या, वरचीन सांगितलं वर या. एकीनं पाय धरले, एकीनं महाराज हात धरले. तेवढ्यामध्ये ती शिडी पडली आणि हात जशाल तसा लटकला. 4-2 लोक गावातले आमचे चालले, आमच्या नागू महाराजांसारखे वगैरे, म्हणले पाटील आणखी तुम्ही गोडी उभारली नाही. म्हणला हे काही 3.5 हाताची गोडी. विठ्ठला विठ्ठला. सांगितलं 2 बायका असल्या तरी फजिती होती. कृष्णाला 16,108 होत्या,
पण कुंतीला काही कमी नव्हतं महाराज, कोणतीलाच काही कमी नव्हतं. परफेक्ट त्या ठिकाणी निवेदन भगवंताचं होतं, म्हणून तर तो भगवंत आहे. त्याच्याकडे 6 गुण आहेत महाराज, बरोबर आहे. ऐका यशश्री अवतारे, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेत मनोनी तू भगवंतो विठ्ठला विठ्ठल. मग भगवान श्रीकृष्णाचं चरित्र फक्त उच्चारण करायचं. आणि मग बघा ना, काल्यामध्ये आनंद आहे महाराज. त्या ठिकाणी 7 दिवस आपण सेवा करत असतो. भगवंतानी सुंदरसा देह प्राप्त करून दिला आपल्याला. कशासाठी हो? भजनासाठी ना. एवढा सुंदर देह देवे दिला देह भजन गोमटा. होया झाला पोटाबाधिकेचा, होया झाला पोटाबाधिकेचा, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन, होया झाला मना मालिकेचा, होया झाला मना मालिकेचा. हात पाय कान डोळे मुख बोलाया भजन, जन तुझोरसी नारायण, नासे जीवन बना बाबा दिले इंद्रिय हात पाय कान. 2च आहेत महाराज, पण आवाज आहे. टाळी वाजवा एकदा. काय जास्त लोक सावडायची काय गरज आहे? 2च आहेत. काय आनंद आणला का नाही तुम्हाला 7 दिवस महाराज? हा, एकदम परफेक्ट महाराज. हरिपाठ तर पाहायचंच काम नाही. गावाकडे टाकला मी व्हिडिओ, सगळे लोक म्हणले अरे बाप हरिपाठ काय करा. लोणी सारखं गाव, कारण तुमच्या गावाचं नावच लोणी. मी आधीच सांगितलं, प्रशंसा करीत नाही. तुम्हाला वाटायला शेवटी जाता जाता दुकान मांडून चालले कोण पुढच्या वर्षी. असं काय नाही. हो विठ्ठल लक्षात. काय सांगत होतो मी? दिले इंद्रिय हात पाय कान. चांगल्याला चांगलं म्हणावं लागतं महाराज, बरोबर का? काहीला नाव ठेवायची सवयच असते. किती चांगला सप्त केला, जमलंच नाही. आम्ही होतो तो लय निवेदन होतं. अरे तू गेल्यावर झालं ना चांगलं, आहे का नाही? नाही महाराज, नाव ठेवायचं. नाव ठेवायला जमत. चांगली गोष्ट आहे ना, एखाद्यानं चांगला सप्ताह केला, चांगला उत्सव करत आहे, चांगलं नाव ठेवलं पाहिजे. वाईट नाही. एखाद्यानं गाडी घेतली, पेढे आणले, पेढे खावा महाराज, मस्त पेढा खात, त्याचं काय खरं? हप्त्यावर घेतली. अरे घेऊ दे ना, घेतली ना, तुला पेढा मिळाला बस झालं, आहे का नाही? महाप्रसाद तयार आहे, कशाला नाव ठेवायचं कोणा? चांगल्याला चांगलं म्हणायचं. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण. भगवंत जोडण्यासाठी मिळालेला देह याच्यात घालवला पाहिजे. काही 7 दिवस सप्ताह झाला महाराज, 8वा दिवस आहे, आणखी मंदिरात पाऊल नाही. काय का इकडं आलेच नाही? इकडं आलं पाहिजे. हा मिळालेला देह जर भजनात नाही घालवला तर फजिती होती. मी सांगत नाही, तुकोबराय म्हणतात, निळोबाराय म्हणतात, येथे येऊन केले काही विठ्ठल नाही आठविला. जर इथे येऊन भगवंत नाही आठवला तर देह वाया जातो. कसा? उदाहरण सांगतो, भजन करा. पहिली गोष्ट आहे, एक सावकार मनुष्य असा भला धाकटा मोठा, कशासाठी सांगायलो? देह भजनात नाही घालला तर वाया जातो. आणि मग महाराज सुंदर त्याच्याकडं शेतीबाडी होती, मस्तपैकी त्या ठिकाणी श्रीमंत असा मनुष्य. पहिली गोष्ट आहे 50-50 वर्षाच्या मागची. खामगावला मार्केट, काहीतरी अन्न धान्य विकायला गेला. मस्तपैकी विकलं, पैसे घेतले महाराज, खिशात घातले आणि येऊ लागला. येत असताना पायी येत होता. मोठा सावकार असल्यामुळे त्याच्याकडे महाराज एक पिस्तूल राहायची. काय राहायची? पिस्तूल. म्हणजे श्रीमंत होता, पैसा वगैरे असल्यामुळे त्याला ठेवावं लागायचं, आहे का नाही? ठेवावं लागतं महाराज. तशी गोष्ट. येत असताना हळूहळू महाराज अशा कदमापूर सारख्या गावातून आला. तेवढ्यात 4-5 चोरांनी धरला त्यांना. म्हणजे टीप लागली होती, बरोबर. मारल्यानंतर पैसे घेतले, सोनं घेतलं, आणि असा नेमका चौकात आला की आमचे त्या ठिकाणी असे 4-5 जण होते गावातले. त्यांनी अडवलं. पाटील काय झाले? शर्ट पाटले, धोतर पाटलं. कस काय? म्हणजे काय सांगावं, येऊ लागलो. येता 4-5 चोरांना धरलं, लय हाणला. पैसे घेतले, सोनं घेतले. म्हणले ती पिस्तूल होती, ती लपून ठेवली म्हणून वाचली. म्हणला विठ्ठला विठ्ठल. हे लय 5G होतं, आहे का नाही? समजलं का नाही? नाही समजलं त्याला धन्यवाद, नाही तर 12 वाजता महाप्रसाद. काय टेन्शन घ्यायचं नाही. काय विषय झाला? अरे बाबा पिस्तूल दिलती ना, कशासाठी? चोर आल्यावर धाक दाखवायचा, तसं पिस्तूल दिली ना. कोणती? ही पिस्तूलच आहे.
देहरूपी पिस्तूल आहे, याच्यात गोळ्या कोणत्या आहेत? राम नामाच्या गोळ्या आहेत. मग चोर कोण आहेत? काम, क्रोधादी, माया हे चोर आहेत. यांच्यावर पिस्तूल धाडायची, राम नामाची, जीवाचा उद्धार करून घ्यायचा. बस जन्म मरणाचा जो फेरा आहे तो वाचवायचा आहे. आणि मग याच्यासाठी हे कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. मग असा असणारा हा काला अतिशय सुंदर त्या ठिकाणी तुकोबाराय वर्णन करतायत. बाबा 7 दिवसानंतर 8व्या दिवशी काला याच्यासाठी आहे, जसं काही नद्या महाराज वाहतात आणि कुठं जाऊन मिळतात? अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर एक माया, अवघ्या झाल्यावर एक माया, अवघ्या झाल्यावर तुका म्हणे गंगा सागर संगमे, अवघ्या झाल्यावर अवघ्या झाल्यावर मी तुकोबाराय सांगतात, एकदा का नदी सागराला मिळाली की ती पूर्णत्वाला प्राप्त झाली. बरोबर ना? त्या ठिकाणी प्रयत्न संपले तिचे, नंतर तिला काही करायची गरज नाही. तसं एकदा काला झाला की परमार्थ पूर्ण झाला, म्हणजे सप्त्याचा, बरं का, त्या ठिकाणी सप्ताह पूर्ण झाला. आपला परमार्थ पूर्ण नाही झाला आणखी. बरोबर आहे? जेव्हा भगवंत भेटला तेव्हाच पूर्ण झाला, जेव्हा देव भेटला तेव्हा त्या ठिकाणी पूर्ण झाला. देव पहावया गेलो देव असा असणारा हा काला अतिशय सुंदर त्या ठिकाणी. आणि या काल्याच्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी आपण भगवान कृष्णाचं चरित्र उच्चारलं पाहिजे असं संत सांगतायत. विठ्ठल बघा तुम्ही, भगवान कृष्णाचं चरित्र महाराज मनाला मोहून टाकणार आहे. नवे नवे महाराज विचारात पाडणारे चरित्र आहे. कित्येक जण गोंधळून गेले भगवंतात. त्या ठिकाणी एका ठिकाणी तर असा एक अभंग आहे, तुकोबाराय म्हणतात, 16,108 बायका असून सुद्धा कृष्ण कसा आहे? तुका म्हणे नटधारी. विठ्ठल विठ्ठल. 16,108 बायका असून सुद्धा त्या ठिकाणी कृष्ण ब्रह्मचारी म्हणतात. तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. विचार करण्यासारखं चरित्र आहे महाराज, विचारात पाडणारं चरित्र आहे. असं त्या ठिकाणी एक काल्याचा प्रसंग आहे. म्हणून काल्याला सर्वांनी आलं पाहिजे. त्या ठिकाणी हा जो प्रेमरूपी आणि नामरूपी काला आहे याच्यामध्ये सर्वांनी आपण हात धुवून घेतला पाहिजे, म्हणजेच आपला उद्धार करून घेतला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मग कोण भगवान कृष्ण? त्या ठिकाणी महाराज कशासाठी अवतार घेतला सर्वांना माहिती आहे महाराज. त्या ठिकाणी की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढायला लागतं महाराज, बरोबर आहे, जेव्हा जेव्हा अधर्म वाढायला लागतो तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेत असतात. आणि अवतार घेण्याचे अनेक कारण आहेत. बघा, भगवंताला आणावं लागतं, जीवाला यावं लागतं आणि संत येतात. 3 प्रकार आहेत, लक्ष देऊ नये. काय? जीवाला यावंच लागतं. कशामुळं? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. महाराज जीवाला यावंच लागतं. संत येतात, संत सांगतात, बापा आम्ही कुठून आलो? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणां. हे बोलिले जरसी रथभाव्या वाटया, रथभाव्या वाटया. हे जाणू संतांचे मार्ग, आदराने भरलं जग. जाणू संतांचा लाग, शेष उरला तो देव, उरला तो सेव. संत सांगतात आम्ही वैकुंठातून आलो. कशासाठी आलो? झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. या जगामध्ये जे आड वाटा आहेत त्यांना स्वच्छ करायचंय आणि भगवत भक्तीचा मार्ग चोखट करायचा आहे. आणखी एक अभंग आहे, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भारत चालायचा. हे संतांचं काम आहे. जसं लोणी गावातील ज्येष्ठ मंडळींचं काम काय हो? सप्ताह चालवणे, नामसंकीर्तन करणे, लहान लहान लेकरांना याच्यात आणणे, कारण हे संस्कार आहेत.
भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात, अर्जुना एखाद्या गावाला संस्कार लावायचे असतील तर मोठे माणसं इथं आले पाहिजे, आलेच पाहिजे महाराज. आणि आहेत सगळे, हे का नाही, वयस्कर मंडळी आहेत, माझ्या वयाच्या 3 पट लोक आहेत इथं, बरोबर आहे का नाही. हे धन्यता त्यांना महाराज प्राप्त करण्यासारखे आहे त्यांच्याने. नाही तर आता उभं राहायला यांची शक्ती नाही आहे का बाबा, नाही. पण तरी सुद्धा उभे आहेत का नाही टाळगवून, याचा अर्थ संस्कार आहेत. यदेदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनाः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. येथे वडील जे जे करते या नाम धर्म ठेवती हेरा अनुष्ठिती सामान्य सकळ. आता श्लोक स्पष्ट मारण्याचं कारण आहे, कारण मी 2-3 दिवस पाहिलो, 2-4 जण इथं लय हुशार आहेत, म्हणजे तसं म्हणणं मी चांगले आहेत, म्हणजे अभ्यासू आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी स्पष्टता बोलणं गरजेचं आहे. विठ्ठला विठ्ठल, बरोबर महाराज. मी सांगत होतो संस्कार महत्वाचे, तसं संस्कार आहेत म्हणून तरुण मंडळी पण इथं आहे. तिथून सुरुवात केली त्या ठिकाणी तर आमचा वैष्णव आहे, त्याच्यानंतर 2-3 पोरं आहेत, बिचारे रुमालाला खेळतात पण कशी तरी कीर्तनाला उभे राहतात. पण आज माझं तुमच्यावर लक्षच आहे. हा विठ्ठला विठ्ठला, पाहिलं की आनंद होतो लेकरांना. असं उभंच राहू देत नव्हते आम्हाला, वस्कन की धस्कन करायचे लोक. महाराज टाळ घेतलं, ठेव टाळ, कळतं का तुला वाजवायचं काय महाराज, नाही ना. पण खरंच उभे येतो तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. महाराज लहान लहान आहे, अहो संतांनी सांगितलं ना, यारे 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 लहान थोर लहान थोर याती भलत्या नारी नार. असं म्हणलं महाराज निलेश महाराज एका गावात. तरुण कोणीच आलं नाही की दुसऱ्या दिवशी. मग म्हणले कस काय, म्हणले महाराज तुम्ही आम्हाला बोलवलंच नाही. म्हणले मग कोणाला बोलवलं, म्हणले एक तर लहान या, नाही तर एक थोर या, मधले घरीच बसा म्हणले पबजी खेळत. असं का, नाही नाही. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. इथं सर्वांना अधिकार आहे, येथे सकळांशी आहे अधिकार. खटनट यारे शुद्ध होऊन जा रे, खटनट यारे शुद्ध होऊन जा रे, खटनट यारे शुद्ध होऊन जा रे, खटनट यारे जावे नवनी पिंड विभावे सोखा मेरा, नवनी पिंड विभावे सोखा मेरा, दाढी वाजवावी उडी उभारावी, दाढी वाजवावी उडी उभारावी. जोरदार टाळी एकदा. त्याच्यामुळे मी तुम्हाला इकडं उभं केलंय, तरी मागं राहिलीच एक मामा आहे का नाही. हे मागून असल्यानं काय होतं, लक्ष लागत नाही मागं काय चाललंय. म्हणून यायला आधीच म्हणलं होतं मी तुम्हाला पुढं उभं करणार भाऊ. आता हे मित्रमंडळी आहेत म्हणून म्हणू शकलो आहे का नाही, नवीनला नाही म्हणताय. आता चला महाराज, हे आनंद आहे, सुंदर प्रमाण. खट नट यावे शुद्ध होऊन या जावे. चोखोपाराय वर्णन करतायत. परमार्थ एक असं ब्युटी पार्लर आहे, लक्षात घ्या. काय परमार्थ असं एक ब्युटी पार्लर आहे, याच्यामध्ये कसा बी येऊ द्या, खट नट येऊ द्या, हे का नाही. खट नट यावे शुद्ध होण्या जावे. त्या ठिकाणी मारा कसा बी येऊ द्या, शुद्ध होतो कायमचा. तुमच्या ब्युटी पार्लर सारखा नाही, सकाळी मेकअप केलं की दुपारी बस घामा घुम, धुतल्यानंतर मारा 1 तास ते मळ जात नाही त्या बाथरूम मधून, आहे का नाही. एवढं धुवा लागतो चेहरा मारा. ते ब्युटी पार्लर सकाळी केलं तरच दुपारी उतरल. पण इथं जर एकदा शुद्ध झाला ना बस, त्या ठिकाणी एकदा शुद्ध झाला की पुन्हा नंतर. तुकोबाराय म्हणतात एकदाच गेलो होतो मी, तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. विठ्ठला एकदा का इथं आलं की माणूस शुद्ध होतो. अतिशय सुंदर चरित्र भगवंताचं मी सांगत होतो. देव कशासाठी अवतार घेतो, देवाचं काम आहे महाराज भक्तांना सुख देणे आणि दुष्टांचा संहार करणे. त्या ठिकाणी घेऊन या चक्र गदा हातची धंदा अवतार घेसी
रक्षावया अवतार घेशी. देवाचं काम आहे महाराज, भक्तासाठी अवतार घेतो तो, बरोबर आहे. आपुल्या पाळीशी भक्तजना, आणि हेच काम भगवंताचं आहे. आणि हे काम एका युगात केलं नाही, अनेक युगात केलं. त्रेतायुगात तेच काम केलं, द्वापार युगात पण तेच काम केलं भगवंतानं. फक्त आता कलियुगात होणार आहे. कुठं होणार आहे ते पण सांगतो. भागवत कथा नव्हती, रामायण होतं, पण भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये एक श्लोक आहे. श्लोक मला पाठ नाही, त्याचा सारांश सांगतो. शंभल नावाचे एक ग्राम आहे, विष्णुयश नावाचा ब्राह्मण आहे, त्याच्या घरी कलियुगातील कल्की अवतार होणार आहे. ते पाहायला आपण वाचणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल आलं लक्षात. त्या ठिकाणी महाराज कुठे येणार आहे? हा, शंभल नावाचं गाव, विष्णुयश नावाचा ब्राह्मण असा असणारा तो कल्की अवतार. पण भगवंत अवतार घेतो, त्याच्यात ते काय भक्ताला राखण करणार नाही. त्याचं काम एकच, घोडा आणि तलवार सपाटाच बस. पण बाकीच्या युगात तसं नाही. बाकीच्या युगामध्ये काहींना जवळ केलं, काहींना दूर लोटलं असं. मग काय केलं? द्वापार युगामध्ये त्या ठिकाणी एक कंस नावाचा राक्षस जन्माला आला, भयंकर असा असणारा तो. आणि त्या ठिकाणी त्या राक्षसानं उन्मात्त माजवायला सुरुवात केली. आपल्या स्वतःच्या वडिलांना, जन्मदात्या वडिलांना कारागृहात टाकलं आणि स्वतः राजा झाला. असा असणारा कंस महाराज पापी अभक्त दैत्य जे माजले, धरणीसी झाले बोझे जाने, हा धरणीसी झाले बोझे जाने, धरणीसी झाले बोझे जाने. धरणीशी ओझे झाले म्हणतात महाराज त्या ठिकाणी, बरोबर. आणि मग हळूहळू हळू महाराज पृथ्वीला दुःख व्हायला लागलं. त्या ठिकाणी दुःख होतं महाराज. पापी अभक्त जर त्या ठिकाणी असले तर पृथ्वीला सहन होत नाही, ते ओझ सहन होत नाही. ती रडू लागली, गाईचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी सरळ कोणाकडे गेली? देवांकडे गेली. मग सगळे देव मिळाले. त्याच्यानंतर ते कोणाकडे गेले? ब्रह्मदेवाकडे गेले. आता हे सिच्युएशन आहे, तुम्हाला खासदाराला भेटायची एकदम भेटता येत नाही. त्याचा पिये पकडावा लागतो, बरोबर आहे. त्याला चहा पाणी करावं लागते, बरोबर आहे ना. तो मोठा चहा पिणार असो का लहाना चहा, ते बरोबर. त्याच्यानंतर ते म्हणते मी तुला भेट देतो. तसंच हे डायरेक्ट विष्णू भगवंताकडे जात नव्हते हे लोक. पृथ्वी गायच्या रूपात आली, इंद्र चंद्र वगैरे सगळे देवता मिळाले, ब्रह्मदेवाला सोबत घेतलं. आणि मग त्या ठिकाणी ब्रह्मदेव आणि सर्व देवदेवता कोणाकडे गेले? विष्णू भगवंताकडे गेले. देवाला सांगितलं, देवा आता हा जो भार आहे ना पापाचा, तो सहन होत नाही. हे का नाही, अधर्म वाढला, त्या ठिकाणी भरपूर अधर्म वाढलेला आहे. आणि मग भगवंतांनी सांगितलं, चिंता करू नका. नाही का नाही, अजिबात चिंता करायची नाही. कारण भगवंताचं भजन करत असताना चिंता नाहीच करायची. एकनाथ महाराजांनी हरिपाठात सांगितलेलं आहे. फक्त काय करायचं? त्या भगवंताचं आवडीनं भजन करायचं. सगळी चिंता भगवंत दूर करतो. तुझी चिंता त्या सर्व आहे, तुझी चिंता त्या हे सर्व आहे, तुझी चिंता त्या सर्व आहे, तुझी चिंता त्या. ओ आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. भगवंताला चिंता आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी. त्या ठिकाणी महाराज त्याचं नाम घेतलं की महाराज त्या ठिकाणी भगवंत चिंता दूर करत असतो. गेले विष्णू भगवंतांना सांगितलं, चिंता करू नका, मी द्वापार युगामध्ये त्या ठिकाणी अवतार घेईल आणि अवतार घेऊन त्या कंसाचा नाश करणार. अशा प्रकारे महाराज भगवंतांनी सांगितलं. आणि सांगितल्यानंतर त्या ठिकाणी महाराज सुंदर अशा प्रकारचे भगवान श्रीकृष्णाचा अवतार द्वापार युगामध्ये आता होणार आहे. तोपर्यंत आपण 2 मिनिटं भजन करू. विठोबा रखुमाये, टाळी टाळी हा. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, हे विठोबा रखुमाये, हे विठोबा रखुमाये, हे विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये.
भगवंतांनी सांगितलं महाराज आता मी अवतार घेणार आहे महाराज. सर्वांना माहिती आहे भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी विष्णू भगवंतांनी अगोदर सांगितलं आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे म्हणले. शेष भगवंताला सांगितलं, शेष भगवंतानं हात जोडले, आता नको म्हणले बा. कशामुळं? रामायण ऐकलं ना तुम्ही, 14 वर्ष वनवास भोगला, एक बोर नाही एक फळ सुद्धा खायला भेटलं नाही, उपवासी मेलो म्हणला त्या ठिकाणी. 14 वर्ष मी अवतार घेणार नाही. पण भगवंत लय चाप्टर आहे महाराज, चतुर आहे भगवंत. काय चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. भगवंत म्हणला चिंता करू नका, तुम्ही लहान असल्यामुळं मला तुमचं म्हणजे त्या ठिकाणी माझं तुम्हाला ऐकावं लागलं. आता तुम्ही काय व्हा, तुम्ही मोठे व्हा, मी छोटं होतो, काही टेन्शन नाही. शेषनाग तयार झाले आणि सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे तो कंस असणारा त्याची चुलत बहीण जिचं नाव देवकी आहे आणि त्याच कंसाचा एक बालपणीचा मित्र आहे ज्याचं नाव वसुदेव आहे. आणि त्या वसुदेवाशी सुंदर अशा प्रकारचं लग्न लावून दिलं. देवकीचं लग्न लागलं, सुंदर अशा प्रकारचं लग्न लागल्यानंतर त्या ठिकाणी काय निघत, वरात निघते का नाही? बरोबर आहे ना, तुमच्या इकडं वरातच म्हणतात ना, वरात निघत असते महाराज. मला असं ऐकण्यात आले तुमच्या इकडं लय जोरात निघते, नाचते म्हणा आहे का नाही. मग असं असणार वरात महाराज निघाली, सुंदर चांगलं चालू होतं. पण महाराज चांगलं चालू असलं की देखवत नाही लोकायला, आहे का नाही. चांगलं चालू लागलं की कमी रमी करतात, आलं का लक्षात. त्या ठिकाणी चांगलं चालू लागले की जमत नाही. मग तसं महाराज सुंदर अशा प्रकारची देवकी वसुदेव कंस पुढे सारथी झालेला आहे. बहिणीला वाट लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. जात असताना महाराज केलं देवतानं विघ्न झाली. आकाशवाणी आकाशवाणी झाली. मूर्ख कंस, जिला एवढ्या लाडात एवढ्या प्रेमानं एवढं सगळं चांगलं देऊन त्या ठिकाणी तू घेऊन चालला ना, तिचा 8वा पुत्र तुला मारेल मारेल मारेल. आकाशवाणी बरोबर असं म्हणल्यानंतर महाराज काय लगेच रूप पलटलं त्याचं. मग काय, जो बहिणीला सुंदर अशा प्रकारचं घोडे हत्ती सगळं दान देऊन घेऊन चालला होता, त्यानं लगेच खड्ग काढलं आणि मारायला धावला. वसुदेवानं हात पकडला. कंस काय करता, अहो स्वतःची बहीण आहे, स्त्री आहे, कलंक लावून घेता का? एवढा मोठा राजाने एका स्त्रीला मारतो, चुकीचं आहे. म्हणले मग हिचा 8वा पुत्र वसुदेव वचन देतो, हिचा एक एक पुत्र तुमच्या हवाली करण्यात येईल. बस कंसाला पटलं, कारण ते वसुदेवाचं वचन होतं, आपल्यावर नव्हतं. बरोबर आहे. पहिले वचन पक्के होते महाराज, अतिशय पक्क वचन दिलं. दिल्यानंतर महाराज कारागृहात टाकलं आणि काही दिवस गेल्यानंतर महाराज वसुदेव आणि देवकींना एक सुंदर असा पुत्र झाला. लगेच महाराज वसुदेवानं वचनाप्रमाणे घेतला, कंसाकडे नेला. त्या पुत्राचं नाव काय होतं माहिती आहे? सांगू शकतो कोणी? भागवत कथा ऐकल्या ना? काय? नाही नाही, विठ्ठल विठ्ठल. बरं कृष्ण आणखी राहिला बुवा जन्माला याचा. पण चांगलंय, तू उत्तर देण्याचा प्रयत्न केला, याचा अर्थ तुला आवड आहे. लेकरं हुशार असतात महाराज, खरं सांगू का, लय हुशार. एक जण शाळेत गेलं निलेश महाराज. शाळेत गेल्यानंतर मास्तर म्हणला, का रे ही अशी टोपी काऊन घालून येतो? ती अशी टोपी घालून यायचं. कोणती? कळालं ना तुम्हाला की नाही? टोपी. मग ते सरला म्हणलं, सर टोपी याच्यासाठी घालतो की आपल्या डोक्यात काय चाललंय दुसऱ्याला कळायला ना पाहिजे. अशी लेकरं असतात महाराज. भरपूर उदाहरण आहेत, पण विनोद सांगायचा नाही. ठीक आहे. पहिल्या मुलाचं नाव होतं कीर्तिमान. काय नाव होतं? कीर्तिमान. भागवतात उल्लेख आहे त्याचा. कीर्तिमान नावाचा मुलगा कंसानं घेतला. कंस बी महाराज शेवटी माणूस होता, प्रेमानं युवळ झाला, शेवटी भांजा आहे, काय भाचा आहे. त्या ठिकाणी अंतकरण द्रवलं. वसुदेव घेऊन जा. तेवढ्यात महाराज नारदाला जमलंच नाही, हे का नाही, आले महाराज त्या ठिकाणी. नारद काय करतात, त्या ठिकाणी हातामध्ये विना आणि मस्तपैकी त्या ठिकाणी मुखामध्ये नाव असतं. नारायण नारायण श्रीमन
भजन करत करत आले, पण तुम्ही काय भजन केलं नाही मग. टाळकरी टाळ वाजवायले, मृदंगवाले बुवा मृदंग वाजवायलेत, भजने मागची टाळ वाजवायलेत, भजन करायलेत, पोरं पावली खेळायलेत, पण तुम्ही काय नारायण नारायण करावं हे का नाही. घरी आवाज कसा निघत आहे? जसं त्या ठिकाणी नवऱ्याला भांडतात तसा आवाज काढा की एकदा. तिकडं महाराज त्याचा तर एका आवाजात गप करते म्हणे त्याला मी, त्याचं काय हे का नाही. तसा आवाज काढा की जरा का आवाज निघाला पाहिजे परमार्थात, बरोबर आहे का नाही. त्या ठिकाणी नारद मुनी आले. आल्यानंतर महाराज सांगितलं, कंस काय करताय? म्हणला द्यायलो वापस. म्हणले चुकीचं आहे, विष्णू लय छली आहे हे का नाही. त्याच्या कशाला नादी लागता म्हणले. भयानक आहे, चलता चलता सप्ताह बंद पडतं ते, इतकं भयानक आहे. लक्षात आलं का? एवढा भयानक आहे महाराज. त्या ठिकाणी विष्णू भगवंताला म्हणायलेत नारद त्याच्या नादीत लागू नका. कधी पहिल्याला आठवा करीन आणि आठव्याला पहिला करीन सांगताच येत नाही महाराज. त्या ठिकाणी म्हणून कंसाची बुद्धी भ्रष्ट केली. कशामुळं? पुण्य सारावया भेटे देवऋषी. नारद जी आले, कंसाला सल्ला पटला, लगेच आला महाराज. त्या ठिकाणी पहिला पुत्र मारला. 1 2 3 4 5 6 पुत्र मारले. शेवटी भगवंताला वाटलं आता काळ आणि वेळ जवळ आलेला आहे, 11:30च्या पुढे टाइम सरकलेला आहे, ऊन लागत आहे आणि भूक पण लागलेली आहे. विठ्ठला विठ्ठला बरोबर ना, असंच आहे ना. त्या ठिकाणी महाराज 10 ते 12 टायमिंग होता आपला, आहे का नाही. टायमात कीर्तन झालं पाहिजे त्या ठिकाणी. मग काय विषय चालला आपला कीर्तनात? नारदजीनं सांगितलं, कंसाला पटलं, सगळ्या गोष्टी झाल्या. 6 पुत्र मारल्या गेले. 7वा आला, संकर्षण केला, रोहिणीच्या गर्भात नेऊन घातला. त्याच्यानंतरची गोष्ट भगवंताला वाटलं आता नक्की आलंच पाहिजे, कारण आता कंस लय उन्माद करायला लागला. सुंदर भगवंतानं ठरवलं. सुंदर अशा प्रकारचा वेळ काळ दिवस आला. दशरथे मारिला तोची होता मास, रोहिणी नक्षत्र, बुधवार दिवस, सुंदर श्रावण महिना, अष्टमी तिथी. आणि त्यावेळेस भगवंतानं ठरवलं आता यायचंय. पण भगवंत कधी आले? रात्री 12 वाजता. सुंदर अशा प्रकारचे आल्यानंतर देवदेवता तिथं आले आणि आल्यानंतर सुंदर अशा प्रकारे देवाची स्तुती करतायत. सर्वांनी एकदा हात वर करायचंय, आपल्याला भगवंताचं स्वागत करायचंय. स्वागत कृष्ण सुस्वागत कृष्ण स्वागत कृष्ण स्वागत कृष्ण स्वागत कृष्ण सुस्वागत कृष्ण स्वागत कृष्ण सुस्वागत स्वागत सुस्वागत शरणागत कृष्ण स्वागत कृष्ण स्वागत स्वागत कृष्ण सुस्वागत कृष्ण 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 असा आनंद झाला. भगवंताची स्तुती केली महाराज त्या ठिकाणी, बरोबर आहे. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा. महाराज टाळी वाजली पाहिजे, भजन झालं पाहिजे, कमीत कमी सकाळचा नाश्ता जिरून भूक लागली पाहिजे, एवढं तरी भजन केलंच पाहिजे. आलं लक्षात? काय म्हणतात? भगवंता तुमचं स्वागत आहे पृथ्वीवर. कृष्ण आले. आल्यानंतर महाराज देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. कंसाचं हृदय जळू लागलं महाराज. त्याला कृष्ण दिसू लागला. पाण्यात काळ, कशात बी काळ, कुठं पण काळ दिसू लागलं. कंस घाबरून गेला. हळूहळू महाराज सुंदर अशा प्रकारची वेळ आली आणि त्याच्यानंतर भगवान कृष्णाने महाराज देवकीच्या समोर सुंदर अशा प्रकारची 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. गोपाल कृष्ण भगवान की. बस झाल्यानंतर महाराज बोलायला लागली.
वसुदेवाला बोलू लागले भगवंत, आणि मग वसुदेवाने पाहिलं, आणि मग वसुदेवाच्या कानामध्ये भगवंत म्हणतायत, वसुदेवजी मला काय करा? नंदाच्या घराला मजली गोकुळाला, नंदाच्या घराला मजली गोकुळाला, नंदाच्या घराला मजली गोकुळाला, नंदाच्या घराला मजली गोकुळाला, माया उपजली ते ठेवी बघाले, माया उपजली ते हे आम्ही बघते, नंदाच्या घराला मजली गोकुळाला, नंदाच्या घराला मजली गोकुळाला, नंदाच्या घराला मजली गोकुळाला, नंदाच्या घराला मजली गोकुळाला. वसुदेवाला सांगितलं देवानं, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी आणि मज येथे. सर्व कार्यक्रम सांगितला. वसुदेव म्हणले बोलायला सोपं आहे, पण जावं कसं? हातामध्ये पायके बेडे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. वसुदेवाला भगवंताने विचारा केला, टेन्शनच घेऊ नका, विचारा कापी आहे बस. त्या ठिकाणी आहे ना, पोराच्या लक्षात आलं बा, लगेच त्या ठिकाणी लय ट्रेन निघाला हो, त्या ठिकाणी काही निघालं महाराज, चंगळ्या बोले कू काय काही काही गाजायले तो लोक त्या ठिकाणी. आणि आमच्यासारखं कीर्तन आहे भजन कोणी पाहिनं महाराज, त्याला लाईक सुद्धा देत नाहीत लोक, पाहतात पुढं आधी चंगळ्या हेन काहीन काहीन आले महाराज आहे का, नरसन काय काय बापा पाहायचं काम नाही, आता सांगायचा विषय नाही. पण काय लोक कोणाला डोक्या घेऊन नाचतात तो लोक, बरोबर आहे का? चांगलं ऐकावं माणसानं, चांगलं पाहावं. काय सांगत होतो मी? कीर्तनात विषय देव बोलायले वसुदेवाला, वसुदेवजी सावधान व्हा जरा, चिंता करायची गरज नाही, मी सांगतो ना बस तिथं न्या. म्हणले हे काहीच नाही, फक्त उचला एकदा. उचलिला कमळापती पायाची बंधने गळती, बस कमळापती भगवंत उचलला, उचलता क्षणिक त्या ठिकाणी पायाची बंधन गळाले, वसुदेवजी गेले. सुंदर अशा प्रकारची रात्र होती, थेंब थेंब पाऊस पडत होता. शेषनागवरून त्या ठिकाणी महाराज पाणी छत्र धरलं होतं, भगवंताला स्पर्श होऊ दिला नाही पाण्याचा. पण यमुना नदी वाढतच चाललंय पाणी, तिला आशा देवाच्या दर्शनाची. बस त्या ठिकाणी तिनं वरवर यायला सुरुवात केली. भगवंतानं अंगठ्याचं दर्शन दिलं, अंगठा लावला, पाणी कमी झालं. वसुदेवजी गेले, त्याच्यानंतर तिथं ठेवलं, मायला घेऊन आले. इकडचा विषय इथंच राहू द्या, इकडचा विषय संपला. आता त्या ठिकाणी इकडं काय झालं? मग गोकुळामध्ये नंद बाबा 90 वर्षाचे आहेत, यशोदा 80 वर्षाची आहे. खूप दिवसानंतर बालक येणार आहे जन्माला, अतिशय सुंदर अशा प्रकारचे. आता इथं जन्म शब्द जरी वापरला असला तरी ती प्रगट हा शब्द आपल्याला धरावा लागतो. मग त्या ठिकाणी महाराज काय झालं, नंद बाबा त्या ठिकाणी स्नान करण्याकरता किंवा गोशाळेमध्ये कुठेतरी गेले होते, आणि त्या नंद बाबाची बहीण त्या ठिकाणी हे कराय ती तिथं होती. तिनं पाहिलं की आपल्या वहिनीला सुंदर असा प्रकारचा मुलगा झालाय. तिनं पाहता क्षणी महाराज धावायला सुरुवात केली. नंदबाबा गवळना म्हणत गवळणीला, गवळना म्हणत गवळणीला, गवळना म्हणत गवळणीला, गवळना म्हणत गवळणीला. हे पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळना म्हणत गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, गवळना म्हणत गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे आदिवासी सूत बडे, एक धावी एकी पुढे आदिवासी
सांगितलं महाराज नंद बाबा आपको लाला भयो ऐका नाही गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला महाराज पुढचं अनेक तुम्हाला माहिती आहे एक वाटी सुंटवडे सगळ्यांना माहिती आहे दाशी जनी हेल घाली हेल घालणं माहिती आहे का तुम्हाला माता माऊल्यांनो तुम्हाला तेल घालणं माहित आहे हेल घालणं माहिती आहे का नाही तेल महाराज ते सांगत नका पक्क घालते 2 दिवसात एका घराचे 2 घर त्याच्यात हात नाही धरत आमचा कोणी म्हणा पण हेल घालणं आहे ना माहित चला मग सुंदर अशा प्रकारचा लाला भयो महाराज सुंदरसा मुलगा झाला नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की सर्वांना माहिती आहे आनंद का म्हटलेला आहे कारण भगवंताला पोरगा म्हटला नाही मुलगा म्हटला नाही कृष्ण म्हणलं नाही असं म्हणता आलं असतं त्यांना नंद घर काना भयो नंद घर कृष्ण भयो असं म्हणता आलं असतं पण काय म्हणले नंद घर आनंद भयो कारण भगवंता आनंद स्वरूप आहे त्याच्यासारखा कोणी नाही सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः असा असणारा आनंद रूपी भगवंत यशोदाच्या घरी प्रगट झाला आणि त्या ठिकाणी तो प्रगट झाल्यामुळं त्या गोकुळातली काय अवस्था आहे गोकुळीचा सुखा गोकुळीला सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीला गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा आलो अभंग आपण त्या ठिकाणी माणसाने दिवसभर पाळी घालावी पण 8 तास घेऊन गेलं पाहिजे बरोबर ना तर शेतकरी शहाणा नाही तर मग काय उपयोग आहे हे नाही भला ना महाराज पाळी उभं राहू बैलाचा काटा उपटेला आहे ना शेवटी 8 तास विसरला काय उपयोग आहे का तसं आहे आलो अभंग तुकोबऱ्या म्हणतात कृष्ण तिथं प्रगट झाल्यानंतर गोकुळची अवस्था काय झाली गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा गोकुळातल्या सुखाला अंत राहिला नाही आणि पारही राहिला नाही लिखाण करण्यायोग्य ते सुखच नाही लिखाणीच्या पलीकडे सुख आहे महाराज अतिशय सुख झालं आणि प्रत्येक जण सुखासाठी प्रयत्न करत आहे काला कशासाठी सुखासाठी परमार्थ कशासाठी सुखासाठी कोणाला वाटतं का मला सुख नसावं नाही प्रत्येकाला सुखाची आशा आहे मिनिस्टर असो सीएम असो नाही पीएम असो नाही तर मला साधारण शेतकरी असो प्रत्येकाला कशाची आशा आहे महाराज सुखाची बस फक्त सुख मी म्हणत नाही सुखी कोण आणि दुःखी काय फक्त सुख पाहिजे हे सांगतोय नाही तर कोण सुखी आणि कोण दुःखी हे मोजायचं काही यंत्र नाही जर आलं असतं तर बरं झालं असतं छातीला लावलं की आकडे दाखिले असते 10% सुखी आहे 20% सुखी आहे मग भर टाका काहीतरी केलं असतं पण नाही ना तसं त्या ठिकाणी सुख मोजता येत नाहीये पण तिथल्या सुखाला अंत नाही पार नाही अतिशय सुखी झाले गोकुळवासी पण झाले कशामुळं बाळ कृष्ण दारी बाळ कृष्ण दारी बाळ कृष्ण बाळ कृष्ण कशामुळे आनंद आहे बाळ कृष्ण नंदा घाली आनंदल्या नर नारी नरांना आनंद झाला नारींना आनंद झाला सर्वांना आनंद झाला महाराज आहे का नाही असं कोणी नाही ज्याला आनंद नाही झाला कशामुळं बाळकृष्ण नंदाघरी भगवान श्रीकृष्ण बाळ रूपानं प्रगट झाल्यामुळं गोकुळात आनंद झालेला आहे
सर्वत्र आनंद आहे. जसं तुम्हाला आता लोणीवाशांना आनंद आहे का नाही? आहे का नाही? आनंद आहे का नाही? का दुःख आहे? बोला बोला. हा आनंद आहे ना? दुःखी कोण नाही ना? हा ठीक आहे. कारण सगळ्यांना आनंद कशामुळे? एवढा मोठा सप्ताह चालू आहे, नाथ महाराजांचा भंडारा महोत्सव आहे, मग आनंदच आहे ना त्या ठिकाणी. महाराज आनंदल्या नर नारी, त्या ठिकाणी बाळकृष्ण नंदा घरी आल्यामुळं आनंद झाला. काय भाग्य असलो नंद बाबाचं, अतिशय महाराज पुण्य पवित्र. आता भागवत कथा सांगायला गेले तर वेळ पुरणार नाही, त्याच्यामुळे सांगायचं नाही ते कोण होते, काय होतं. त्यांनी तपश्चर्या केली, त्यांच्याच तपश्चर्यामुळं भगवंत आले, सर्वांना माहिती आहे. त्यामुळं आनंद झाला. आनंद झाल्यानंतर लोणी गावातील माणसं काला झाल्यानंतर उद्याच्याला मस्त सुंदर पताका घेऊन हे तरुण मंडळी छान छान कपडे घालून टाळ वाजवीत मस्तपैकी उद्या काय करणार आहेत? दिंडी काढणार आहेत, प्रदक्षिणा करणार आहेत. हे काय आनंदाचं प्रतीक आहे प्रत्येकाचं, बरोबर आहे. लहान लहान मुलं पुढे काय घेतील? झेंडे पताका घेतील. बाकीचे भजन मंडळी टाळं घेतील, मृदंग वादक मृदंग घेतील, भजन मंडळी गायन करतील, तुम्ही आनंदाने नाचतील. मग तसं जसं आपण या लोणी गावामध्ये करतो तसं गोकुळवासियांनी तो आनंद कशा प्रकारे साजरा केला? दुडिया तोरणे 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 दुडिया करती कथा गाती गाणे गाणे करती कथा गाती गाणे गाती गाणे गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंद कशा प्रकारे साजरा करू लागले? गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढ्या उभारल्या, आनंद उत्सव साजरा केला. आता काही मध्येच घुसले, गुढी आताच उभारू नये, गुढी तशी ती, आता ते विषय आपल्याला बोलायचा नाही. अरे बाबा गुढी आधीपासूनची आहे का नाही? आपल्यालाही आदर आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा कोणाला आदर नाही? प्रत्येकाला आदर आहे. आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. प्रत्येकाच्या हृदयात बसणारा राजा एकमेव छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज. कोणाला आनंद नाही? अहो आम्ही धर्मविरोधी नाही, धर्माला जागृत करणार आहेत, पण अधर्मीयाच्या शिरून महाराज त्याचे फाटे फोडत आहेत. गुढीचा छत्रपती संभाजी महाराजांचा काही संबंध नाही. गुढी राम प्रभूंच्या युगापासून चालू आहे. त्या ठिकाणी गुढी आमच्या कृष्ण भगवंताच्या जन्मापासून चालू आहे. द्वापारिक त्रेतायुगापासून गुढी चालू आहे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, त्या ठिकाणी वाट हीच चालावी पंढरीची. हा आपला इतिहास आहे. प्रत्येकाला आदर आहे. काल्याचं कीर्तन आहे म्हणून मी तिकडे घुसत नाहीये. भजन करा विठ्ठल असा असणारा गुढ्या तोरणे करती कथा गाती गाणे. गाणी गाऊ लागली, आनंदाने नाचू लागले. भगवंतानं सगळ्या गवळणीचं मन आपल्याकडे वेधलं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे छंदे म्हणे छंदे तुका म्हणे छंदे म्हणे छंदे तुका म्हणे छंदे
आनंदाला नरनारी नरनारी आनंदाला नरनारी आनंदाला तुकोब्बर आहे म्हणतायत त्या भगवंतानं मन मोहून घेतलं म्हणा. तुका मने छंदे आणि मन वेधिले गोविंदे किंवा येणे वेधिले गोविंदे. कसं म्हणलं तरी सारखंच आहे. बरोबर आहे का नाही. त्या ठिकाणी महाराज सारखंच आहे. कारण मन वेदणाराच भगवंत आहे. आणि बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी असा आनंद उत्सव साजरा करता करता यशोदेला नंद बाबाला आनंद झाला. त्याच्यानंतर हळूहळू महाराज भगवंत पाळण्यातून खाली बसू लागले. बसता बसता त्या ठिकाणी भगवंत रांगू लागले. तुकोब्बर आहे त्याचं वर्णन कर. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत भगवंत रांगू लागले. कसे निलेश महाराजांनी म्हणले तसं नाही का नाही.
तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानं रांगत. अतिशय सुंदर रांगत होते भगवंत. रांगण्याची सुद्धा पद्धत आहे सुंदर अशा वरे जानुभ्याम अनुभ्याम अशा प्रकारचं भगवंत नाचू आपलं रांगू लागले. रांगता रांगता भगवान कृष्ण कधी कधी बाहेर जायचे, शेजारच्या घरात जायचे. यशोदा धुंडत यायची, पाहत यायची, माझा कृष्ण देखीला काय, कुणीतरी सांगा गे सांगा. मग महाराज त्या ठिकाणी गवळणी म्हणायच्या, तुमचा कृष्ण कसा होता, काय होता. त्याच्यानंतर महाराज काल्याचं कीर्तन प्रत्येक जण असंच म्हणतंय, सगळं माहित आहे सगळं माहित आहे. मग सांगते कोण, सगळं तर माहीतच आहे आणि निस्ते पळत आहेत, बरोबर ना. सगळे म्हणतात माहीतच आहे माहीतच. अरे माहीत आहे म्हणून तुला सांगायला बोलेलं ना, एवढं काय त्या ठिकाणी, बरोबर ना. सांगू लागलं, रांगू लागले. रांगता रांगता बाहेर जावं लागले. थोडेसे मोठे झाले. कृष्ण बलराम मस्तपैकी मित्रमंडळी जमवली. जमवल्यानंतर कृष्ण म्हणला, हे मित्रांनो, वाळून गेले म्हणले. वाळून कस काय, 7 दिवस महाराज झपका होता म्हणले तरी वाळले. मस्त चपाती होती, वांग्याची भाजी होती, है का नाही. अधूनमधून शिरा गुलाबजामू होता तरी वाळली म्हणले, हे का नाही. काय वांदा नाही म्हणले. पण कस काय झालंय त्याच्यात म्हणले, कृष्णा सांगावं काय, आमच्या घरचे दही दूध लोणी मथुरेला नेतात, कंसाला देतात, बाजारात नेऊन विकतात. आम्हाला फक्त ताकच, ज्याला नाही कोणी खात ते ताक, बरोबर ना. त्या ठिकाणी म्हणून वाळून गेले. म्हणले काही चिंता करायची नाही, मी आहे ना. चला महाराज चोरी करायची म्हणले. कृष्ण हे पाप आहे म्हणले. काही नाही, मी म्हणतो ना सगळं बरोबर आहे. चला निघाले. चोरी करण्याकरता 4-5 जण जमवले निलेश महाराज. अगदी 4-5 जण, एक नाही, वाकड्या पेंद्या सुदामा. ते म्हणतात सुदामा ते नाही, दुसरा एक सुदामा होता त्यांच्यासोबत. हो. मग हळूहळू सर्व जमवले. चोरी करायला सुरुवात. कृष्ण म्हणला चला साहित्य घ्या. मग साहित्य काय काय घेतलं, मस्त काटे घेतले. काटे कोणते माहित आहे ना, ते सूळ काटे असतात बघा, ते घेतले. बर ठीक आहे. मग माती घेतली. त्याच्यानंतर महाराज खडे घेतले. पण एकानं प्रश्न केलाच. प्रश्न करतात का नाही काय काय महाराज. एक म्हणला, कृष्णा चोरी करायची दया दुधाची, आणि मग त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी काटे कशाला रे म्हणले, खडे कशाला, माती कशाला, असे प्रश्न केले. हे खडे कशाला म्हणले. कृष्ण म्हणला, गवळणी लय हुशार आहे, दही दुधाचे मडके लपून ठेवतात कोपऱ्यात कुठं काय. हे खडे 4-5 घ्यायचे घरात उधळायचे. टुनकुन वाजलं समजायचं काय मडकं इथं आहे बस. बरं म्हणले हे समजलं. पण काटे कशाला म्हणले, दही दूध चोरल्यानंतर जर आपण पळत येऊ लागलो, गवळण माग लागली तर काटे टाकायचे, पायात मोडतील, गवळण तिथं थांबल. एक लय होतं महाराज, जरा शिकलेलं होतं जास्त, खामगावला ट्युशन लावून. ते म्हणला, कृष्णा येडायस का म्हणला, गवळणीनं 150-150ची सँडल आणली बाजारातून. 150ची सँडल म्हणला, मागे लागले तरी काटा टोचन का म्हणला. येड्या माती आहे की, माती डोळ्यात टाकायची तिथंच बसती. बर म्हणले ओके कार्यक्रम, चला चोऱ्या करायला निघाले. मग काय दह्या दुधाची चोरी करू लागले. तुकोबाराय म्हणतात, पाहती गवळणी तवती पालती दुधानी, हे का नाही. आजी चोरी केली खरे म्हणते नंदाची ये पोरे. चोऱ्या करू लागले, दहीदूध चोरू लागले. हळूहळू महाराज चोऱ्या करता करता गवळणी गाऱ्हाणे सांगायला येऊ लागले. यशोदेला गाऱ्हाणे सांगू लागले, हे यशोदे, कृष्ण तुझा चोऱ्या करतो. मग भगवंत लपायचे. यशोदेला विश्वास नाही यायचा महाराज. आधी कोणालाच विश्वास येत नाही आपल्या पोरावर. मग भगवंत पाहायचे कोण कोण नाव सांगायला, नाव टिपा म्हणले. बस एका गवळणीचं नाव टिपून घेतलं. 4-5 मित्रमंडळी घेतले. गेले महाराज या गल्लीतून त्या गल्लीमध्ये. म्हणले हेच होतील, पुढं पुढं करू लागले महाराज त्या ठिकाणी, बरोबर. बस आज इथं चोरी केली महाराज, चोरी. त्याच्यानंतर त्या गवळणीनं सांगायला सुरुवात केली, यशोदे कृष्णाला सांग काही, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. अशा पद्धतीनं महाराज पुन्हा एक आली दुसरी बुढी आणि तिनं सांगितलं, कृष्णा खबरदार आमच्या घराकडे यायचंच नाही म्हणले. बस बर म्हणले ठीक आहे. आणि अशी हातात काठी घेऊन बसली. लक्षात आले तुमच्या, काठी हातात दरवाजात घेऊन बसली. कृष्ण आणि 4-5 जण असे फेरा मारू लागले. अजिबात इकडे फरकू नको. ठीक आहे म्हणले, नाव टिपायचं बस. आणि मग तेवढ्यात महाराज तिला रुखवत पाहायचं आमंत्रण आलं. कोणाला, त्या म्हातारीला. बस ते म्हणले, सुनबाई आता बस, हातात काठी घे, मी चालले रुखवत पाहायला. रुखवत पाहतात का नाही तुमच्या इकडं, हो बस. मग महाराज निघाले आणि निघाल्यानंतर ती गेली. कृष्ण म्हणला चला आता आक्रमण करू. गेल्यावर ती म्हणली, सासून सांगून ठेवलं होतं काय,
खबरदार इकडे असाल तर पाक काठीने मारे असं एवढंच बोल शिकवलं तेवढं बोल लागली ती म्हणली कृष्णा अजिबात इकडे याचं नाही ते म्हणला होय बाजूला अरे काकूचं घर आहे आमच्या तू आता आली म्हणली 2 दिवसात आहे का नाही मध्ये गेला चोरी केली दही दूध खाल्लं आणि बाहेर येता येता तिच्या तोंडाला पण दही दूध लावून दिलं सासूबाई आल्या पाहती तर हिच्या तोंडाला ती कृष्णाचं नाव सांगायला ती म्हणली उग नाव सांगायली म्हणली त्याची खाली तू मग असं गवळणी म्हणून लागल्या यशोदे याने नाशियेल्या आमच्या सुना असं अनेक खोड्या सांगायला गेलं तर 1 वाजून जाईल महाराज उगा 10 मिनिटात तुम्हाला सोडणार आहे चिंता करू नका विठ्ठल विठ्ठल लय सांभाळावं लागतं महाराज काय काय तुंप्या बैलावणी पाहतात आमच्याकडं नुसतं पाहतात कधी सोडतंय लय तुंबायले ते बा सोडतो का नाही लय अवघड असतं सगळ्यालाच पाहावं लागतं कोणी पाहिनं पण सांगायलो त्या ठिकाणी काय चालला विषय कृष्ण मला लय झालं बा यांचं एक म्हातारी गौरण होती नाथ महाराज ते काय म्हणले अजिबात आपल्याकडे याचं नाही म्हणले कृष्णा माझा आयुष्य इथंच गेले म्हणले त्या ठिकाणी कृष्ण म्हणला लय हरे हिचं नाव घेतले महाराज 4-5 जण गेले रात्री झोपली होती झोपल्यानंतर एका बाजू ती झोपली एका बाजू तिचा नवरा झोपलेला 2 जण महाराज म्हातारे होते आपले बिचारे 80 वर्षाची ती 90 वर्षाचा असणारे आणि तेवढ्यामध्ये कृष्ण गेला आणि रात्री त्यानं मस्त एक करणी केली आणि महाराज त्या ठिकाणी तुकोबाराने वर्णन केलेले नामदेव महाराजांनी वर्णन केलेले संतांनी वर्णन केले सकाळी ते उठले तर त्या ठिकाणी झटका बसला वेणीला याच्या दाढीला ते मला काय करायली आता हे सकाळी सकाळी एवढ्या हे त्या ठिकाणी म्हातारपणात मी सांगत नाही संत सांगतात याने गे काय केली करणी पतीची दाढी आणि माझी वेणी दोन्हीची दिली गाठ बांधून ही गाठ बाई कोणाशी सुटे ना आवरी आवरी आपुला काना महाराज ते गवळी जे होता ते छोटा गवळण होती मोठी बिचारा असं वर करत चालले सोंग आणि लेकर सगळे त्याच्या पाठीमाग आलं रे सोंग आलं रे सोंग आलं ह्या 4-5 जण त्याच्या पाठीमाग हसायले असं करत गेले कृष्णाकड हात जोडले कृष्णा गाठ जाळता जळण तुटन कापता कापन रे देवा ती काय गाठ आजच्या ब्राह्मणानं बांधली होती काय 7 फेरे फिरता 3दा टावेल निष्ठतो नवरदेवाचा है का नाही ती आताचा ब्राह्मण विमल खाऊ खाऊ है का नाही मंत्र म्हणत असा टावेल महाराज ती निष्ठतो ते काय कृष्णानं बांधलेली गाठ आहे ती काय आपली गाठ आहे काय हा साधी गाठ सुटती का आता लग्न झाल्या वाटते उगत लग्न केलं आता वाटतंय आता जमतं का आता जाते का ती बया नाही महाराज तेव्हा आणली बँड बाजा लावून आणली आणि आता म्हणते नको आता जमत नाही महाराज आता जमतच नसतंय मग काय सांगायलो सोंग गेला महाराज कृष्णानं नुसती नजर टाकली बस गाठ सुटली माफी मागितली अशा खोड्या करता यशोदेच्या लक्षात आलं कृष्णा लय खोड्या झाल्या आता बस झालं म्हणले आता तू शाळेत जा मग कृष्णाची गाईचा राजा रानात गेला ग माझा गोपाल घोंगडीवाला गाईचा राजा रानात गेला ग माझा गोपाल घोंगडीवाला गाईचा राजा रानात गेला माझा गोपाल घोंगडीवाला गाईचा राजा रानात गेला माझा गोपाल घोंगडीवाला माझा गोपाल घोंगडीवाला गोपाल घोंगडीवाला माझा गोपाल घोंगडीवाला गोपाल घोंगडीवाला गाईचा राजा रानात गेला ग माझा गोपाल घोंगडीवाला गाईचा राजा रानात गेला माझा गोपाल घोंगडीवाला हातावरी कांबडी हातामध्ये काठी हातामध्ये हातावरी कांबडी हातामध्ये काठी सारीत रेणू सावडा जगदेवी राधे राधे मुकुंद मुरारी राधे राधे मुकुंद मुरारी जोरदार टाळी एकदा वा काय सांगत होतो यशोदा म्हणते आता कृष्णा बस झाल्या खोड्या गाई गोपाळ घेऊन कुठं जा वनात जा तेव्हाची शाळा तीच होती आता शाळा निघाल्या KG 1 KG 2 आहे का नाही ते एवढूसच दप्तर पाठीमागं भलं मोठं वजन त्याच्या आहे का नाही असा महाराज आता ते KG 1 KG 2 तेव्हा नव्हतं आहे का नाही
महाराज लेकरायला माणसं जगू बी देण्यात आनंदानं, बालपण जगू दे. 5वी 6वी महाराज 5-6 वर्षाचा झाल्यावर पहिलीला घालाव, त्याला दुसरीपासूनच 2 वर्षापासूनच सुरू. बस बालपण हिरावून घेतलं लोकांनी, आहे का नाही? घेतलं का नाही? त्या ठिकाणी बालपण हिरावून घेतलं. पहिल्या 6-7 वर्षापर्यंत आनंदानं त्याच्या मागं कुठलाच लोड नव्हता. आता दुसऱ्या 2 वर्षापासून लोड सुरू आहे त्याच्या पाठीमागं. बरोबर? कसं बुद्धी काम करीनो तेवढं वजा आतापासून. गेला कृष्ण, सवंगडी घेतले आणि कृष्ण चॅप्टर चतुर आहे. यशोदेला म्हणत होता, ये मी लहान आहे, एवढ्याल्या गायी कशा नेऊ? यशोदेने सांगितलं, लहान लहान गायी न्या. छोटी छोटी गैया छोटे छोटे गोल, छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे गोल, आगे आगे गैया पीछे पीछे गोल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे गोल, छोटो सो मेरो मदन गोपाल. अशी लहान लहान गाई लहान लहान वस्त्र घेऊन गेले. गेल्यानंतर चारू लागले. चारता चालता आता सर्वांना माहित आहे, तुम्ही म्हणता पुतना सोडली काय, ते तुम्ही लय ऐकले म्हणून सोडून दिली, पुन्हा म्हणू नका, है का नाही? पुतना सगळे ते राक्षस तुम्हाला माहित होतं म्हणून मी सांगितलंच नाही. एवढ्या गोड काल्याच्या प्रसंगी कशाला राक्षस मधात आणायचे? उगत नसलेला ताप. बरोबर आहे का नाही? चांगलं चालू आहे. वनात गेले. त्याच्यानंतर ताडकासूर आला, अघासुराला सर्वांचे वध केले. भगवंत खेळू लागले आणि मग खेळता खेळता तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू, तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू, तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू, तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. ओ खेळ विठीडाणू पोरा खेळ विठीडाणू, खेळ विठीडाणू पोरा खेळ विठीडाणू. अबो तू भक्ती बघ, अब तू भक्ती बघ पोरा खेळ विठीडाणू, अब तू भक्ती बघ हमारा पोरा हमारा, हमारा पोरा हमारा, हमारा पोरा हमारा, हमारा पोरा हुई वाजे गमावा, हुई वाजे गमा, हमारा पोरा हमारा, हमारा पोरा हमारा, हमारा पोरा हमारा, हमारा पोरा हमारा. पीगा ग बाई पीगा ग, पीगा ग बाई पीगा, पीगा ग बाई पीगा ग, आ टाळी पीगा ग बाई पीगा ग, पीगा ग बाई पीगा, पीगा ग बाई पीगा ग, पीगा ग बाई हो गा ढांगर दिगा ग, 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 हो गा ढांगर दिगा, हो गा ढांगर दिगा, हो गा ढांगर दिगा, हो गा ढांगर दिगा. खेळ भौरा ग या राधिकेला न, खेळ भौरा या राधिकेला न. अरे कानोबा खेळ डाव जाऊन करडी, कानोबा खेळ डाव जाऊन करडी, कानोबा खेळ डाव जाऊन करडी, कानोबा खेळ डाव जाऊन करडी. करशील रे गोडी, किती करशील रे गोडी, कानोबा खेळ डाव जाऊन करडी, कानोबा खेळ डाव जाऊन करडी, डाव जाऊन खेळ डाव जाऊन करडी. असे खेळ चालू झाले. अनेक खेळ खेळले. अबक दुबक तिबक. मग खेळ कोणता आहे? रज सत तम, हे का नाही? त्रिगुणात्मक खेळ आहे. सगळा विषय तुम्हाला माहिती आहे. आज अतिशय सुंदर खेळ झाला. हमामा पोरा हमामा हुतुतू झाला, मामाची घोडी झाली. अनेक प्रकार आहेत. महाराज तुम्ही खेळले का नाही माहिती नाही, आम्ही लहानपणी खेळत होतो, हे का नाही? ती मामा घोडी कुरघोडी असे असणारे डब खेळायचो. आता ते खेळ राहिले नाही. आता खेळ नाही राहिले महाराज. पहिले खेळ त्या ठिकाणी भूक लागायचे होते, आता आजाराची खेळ आहेत. जेवतन महाराज ते पबजी खेळत, हे का नाही? मी तर घाबरलो एकादशी, बरं का? ते सांगितलेलं म्हणून सांगत नाही. कथाकाराला लय प्रश्न असतात. 7 दिवस बोलून बोलून सगळी चाळणी करावं लागते, जे उरल ते सांगावं लागतं. नाही तर लोक म्हणतात डबल सांगायले. बरोबर आहे का नाही? लय अवघड आहे. चाळणी करून सांगायलो. बरोबर आहे का नाही? कथेतलं एकही उदाहरण येणार नाही, टेन्शन घेऊ नका. काय सांगू लागलो? खेळ.
अतिशय सुंदर खेळ आहेत. चेंडू फळी आपण म्हणतो इंग्रजांना आणला खेळ, इंग्रजांना नाही आणला, हे भगवान कृष्णानं तेव्हाच आणला होता. सांग पेंद्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, हे तवा खेळ होता. मस्त खेळ खेळले. मग महाराज त्या ठिकाणी दमले. बाकीचे म्हणले कृष्णा खेळण्यामध्ये तू कधी दमणारा नाहीये, खेळया माझी हे का नाही, तू भयानक आहे म्हणले, सगळ्या जगाला खेळवणारा आहे, पण आम्ही दमलोत म्हणले त्या ठिकाणी. आता खेळून खेळून दमल्यानंतर काय करावं लागतं सगळ्यांना माहित आहे. गायी वळल्या, चला वळू गायी, बैसू जेऊ एकी ठाई, बहु केली वनवन, पायी पिटी झाला शीण, खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. आणि मग महाराज भूक लागली, खांदी भार होता. मग त्याच्यानंतर कृष्ण म्हणला चला, आपल्या शिदोऱ्या जमा केल्या, सुंदरसा राऊंड केला, गोल राऊंड केला, भगवंत मधात बसले. बस मध्यभागी कृष्ण आहेत, आजूबाजूला बालगोपाळ आहेत. शुकाचार्य सांगतात परीक्षितीला राजन त्या ठिकाणी अतिशय सुंदर वर्णन आहे. बिप्रद वेणू जठरपटयो संगवेत्रेच कक्षे, वामे पानम रशन कवलम तत्फलानिंगुलेषु, तिष्ठन मध्ये सुपरसरिदो असे नर्म विश्वे, स्वर्गे लोके मिशती भुवज भाग, बाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. असा सुंदरसा भगवंताने हरिनामाचा काला केला. एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरे, उपजून या पुढती येऊ तुकोबराय म्हणतात. तोच काला खाण्यासाठी स्वर्गातील देव मासे झाले. देवाने सांगितलं हात धुवायचे नाही, हात आपापल्या अंगाला पुसायचे. असं असताना महाराज देव देवतांना दुर्लभ काला लोणी गावाला मिळत आहे. अतिशय सुंदर असा काला, जीव ब्रह्म ऐक्य काला, दही भाताचा काला. आणि त्याच्यानंतर महाराज तोच काला असणारा आपण आनंदाने आता सेवन करायचा. सुंदर असं कीर्तन त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित करूया. झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी समर्पित करूया. तुम्हा श्रोतेजन माय बापांच्या चरणी समर्पित, समर्थ एकनाथ महाराजांच्या चरणी समर्पित, झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण राम तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवितू असे. जरी बालक बोबडा बोले, कावेची वाकुडा पावले, हे चोज करुणी मावले रिघे जेवी. आता 50-65 वर्षाचं मथार असलं तरी म्हणतंय जरी बालक बोबडा बोले, त्यावेची वाकुडा पावले. आता कसं जमन राजा, एवढा झाला तरी बालकच कवर बोलतो. पण ते काय त्या ठिकाणी मला म्हणावंच लागतं, कारण परंपरा असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानी यांचे राजे असून एरवी तरी मी मूर्खो, तर आपली काय अवकात, बरोबर आहे. त्यामुळे महाराज झालेली सेवा समर्पित. सर्वांनी एकदा ज्ञानेश्वर महाराजांचं वर हात करून भजन करायचं. त्याच्यानंतर काल्याचा अभंग होईल आणि त्याच्यानंतर मग पुढची. ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली, ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. हा गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात भूते. हा गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात भूते. हे गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म भजितान भगवत वेगावनिवास समर्थ सद्गुरु गजानन महाराज, श्री संत एकनाथ महाराज. काठी धरिला कृष्णमणी योगाजने प्रकाश, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. कामणे भूमंडळी आम्ही बडी विरगाळी. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काय सूचना